शेतकरी शेती करताना आपण त्या शेतीमध्ये खर्च तर करतो. पण त्याच्यात आपण एक मोठी चूक अशी करतो का आपण ते केलेला खर्चाचा हिशोब आपण ठेवत नाही. आणि तीच चूक तुम्ही बी करताय का? तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊ. आणि आपल्या आज विषयामध्ये 10 ते 12 आपले गोष्टीवर आपला खर्च होत असतो. तर ते कोणत्या गोष्टीवर आपला खर्च होत असतो, तर ते आपण थोडक्यात जाणून घेऊ आता. त्याच्यामध्ये आपण कागदावर लिहूनच घेतलेलं आहे. तर आपण 10 ते 12 गोष्टीवर आपण खर्च करत असतो. तर त्याच्यामध्ये पहिलं आपण सरकी लावताना जे आपण रान तयार करत असतो, तर त्याच्यामध्ये आपलं पहिलं रान तयार करताना आपल्याला नांगरट काढावं लागते. नांगरट काढावा आपला माझ्या या साईडला आता ₹2000 एकर सध्या चालू आहे. ₹2000 नांगरटीलाच लागत होतं. तर आपण सुरुवातीपासून सांगू. आपल्याला रान तयार करायला सरकीचं रान तयार करीत असताना आपल्याला ₹2000 आपल्या इथे एक साईडला टाकून दिले मी. 2,000 आपण त्याच्यावर रोटावेटर मारतो रान तयार करायसाठी. तर त्याला आपल्या ह्या भागामध्ये ₹1,500 लागतं. तर ₹1,500 आपल्या रोट्यात झाले. रोटा झाल्यानंतर आपल्याला सरी पाडावी लागते. तर सरीला ह्या भागाला ₹1,200 आपल्याकडं घेते तर सरी पाडताना. तिची आपण खोलवर नाही पाडीत सरकी आपलं सरी. त्याच्या आपण थोडी उतरच पाडतो कारण की पाणी थोडंसं देऊन आपल्याला ती लागवड करायची असते सरकीची. तर आपले ते ₹1,200 धरा. त्याच्यानंतर फक्त हे तर झालं आपलं रान मशागत केली आपण. आपली इथपर्यंत रानाची सारी मशागत झालेली, आपली सरी पाडून झालेली. त्याच्यानंतर आपल्याला येतं ते लागवड करायसाठी जे आपल्याला पिकाची लागवड करायची, तर त्याचं आपल्याला बियाणं आणावं लागतं. तर त्या बियाण्यावर जर तसं पाहायला गेलं सरकीला, तर मला आता सध्याचे रेट काय मी विचारले नाहीत. पण एक आपण सरासरी एक अंदाजे धरून चलू की ₹900 ला आपल्याला एक पिशवी आमच्याकडं सरकीला पिशव्या म्हणतात. जिकडं-तिकडं काही पाकिटं म्हणतात, काही-काही दुसरीकडं काही म्हणत असते ना. पण ह्या भागाला आमच्याकडं सरकीला पिशवी म्हणतात. तर त्याच्या मी नवीन लागवडीच्या हिशोबाने धरलेली आहे. तर त्या नवीन लागवडी म्हणजे उत्पन्न थोडंसं जास्त यासाठी आपण 3 पाकिटं किंवा 3 पिशव्या आपण धरलेल्या आहेत. तर त्याची किंमत होती ती ₹900 पिशवीच्या हिशोबाने आपण 9 त्रिक 27 आपण त्याच्यामध्ये घेऊ आपण. ₹2700 चं आपलं बियाणं झालं 3 पिशव्या. 5वा पॉइंट येतो आपला त्याच्यामध्ये आपण ही आपण पिशवी आणलेली आहेत सरकी आणलेली आहे. तर त्याच्यात आपल्याला घरी लागवड करा किंवा आपण मजूर लावून लागवड केली म्हणा. तरी आपल्याला त्या ठिकाणी एक सरासरी आपण एक खर्च अंदाजे धरलेला आहे, की ₹1000 आपल्याला खर्च येऊ शकतो आपण घरी लावू किंवा मजुराने. सध्या आपला जे हिशोब चाललेला आहे, तर हे सध्या आपला मजुराच्या हिशोबानेच आपला व्हिडिओ चाललेला आहे. एक ₹1000 चा खर्च आपण मजुराचा धरला लागवडीचा 1 एकराचा. त्याच्यानंतर कितवा पॉईंट आपला 6वा पॉईंट येतो आपला. तर आपण 6व्या पॉईंटमध्ये आपण ज्यावेळेस आता इथपर्यंत आपली लागवड झालेली आहे आता सध्या मजुरासोबत आणि आपली सरकी उगवून 2-2, 3-3 किंवा 5-5 पानावर आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेच आंतर मशागत म्हणून आपण त्याच्यामध्ये आवत आणतो. तर त्या आवताची आपण आवताला आपण ह्या भागामध्ये ₹700 एकर चालू आहे. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण कापूस याचेपर्यंत आपण 3 आवत आणत असतो. सरासरी काही शेतकरी 4 आणत असतील, काही 3 आणतात. तर जे त्याचा विषय आपण नॉर्मली घेऊ. तर 3 आवताचे आपल्याकडे पैसे होते तर 7 त्रिक 21 त्याचे ₹2100 पुरे जाते. ₹700 एकरच्या हिशोबाने आपले 3 आवताचे आपण धरले जाते ₹2100 आपण सरासरी धरली. त्याच्यानंतर आपला 7वा पॉईंट येतो. त्याच्यामध्ये आपण खुरपण करतो. आऊत झाल्यानंतर मधलं आपण मशागत करून घेतो. राहिलेल्या बिदीमधले आपल्याला खुरपूनच घ्यावं लागत असतं. तर ते आपण त्याची मशागत करतो. त्याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 बाया लागत असतात. 1 एकराच्या हिशोबाने. तर त्याच्यामध्ये आपण एक हलक्या हाती आपण त्याचा खर्च धरलेला आहे. ₹600 त्याचा खर्च आपण असा धरलेला आहे, का आपलं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एका खुरपणीच्या वेळेस आपण 2 मजूर फक्त म्हणजे ₹300 रोज आहे इकडं बाईला मजुराला. तर 2 मजुराचे आपले एका टायमाला झाले एका खुरपणीला ₹600. तर ते आपण 3 टाईम खुरपण करणार आहे. त्याचे आपले झाले 6 व्यतिरिक्त 18. तर ₹1,800 आपण खुरपणीचा खर्च घेतलेला आहे. आता आपला पॉईंट येतो 8वा. 8व्या पॉईंटमध्ये आपण खताचं नियोजन केलेलं आहे. आपल्याला ह्या भागाला शेतकरी मी स्वतः आणि बाकीचे इतर बी शेतकरी एकच टाईम खर्च खत टाकीते सरकीला. तर त्याच्यामध्ये आपण सध्या तशी खताचे भाव तर भरपूर वाढलेले आहेत. तर जे खताचे वाढलेले भाव आहेत, तर त्याच्या अंदाजे मी एक फक्त अंदाज सांगतो. शेतकरी एकच सरकीला एकच वेळेस शेतकरी खत घालत असतो. तर ते जास्तचं ते कोणी-कोणी ओढून टाकतं, कोणी-कोणी आळं करून टाकतं. तर त्याच्यामध्ये आपण खत टाकायचं जर म्हणलं, तर आजच्या भावाने जर म्हणलं 10 26 आपण घेतलेलं आहे. जे ते शेतकरी बदलून घेते. पण आपला एक साधारण खर्च चालू आहे. तर 10 26 ची आज किंमत आहे 2000 ते ₹2100. तर 2 10 26 घेतल्या आपण, 2 युरिया घेतल्या
आणि त्या एक ॲडिशनल म्हणून आपण एखाद्या पोटॅशची बॅग जर घेतली, तर आपल्या बॅगी होत्या 2 युरिया, 2 10-26-26 4 आणि एखादी पोटॅशची. तर आपल्या होत्यात 5. 5,000 तर आपण 5,500चा खताचं आपण याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे. का सरासरी 5,500 पर्यंत आपला खर्च आला. तर याच्यामध्ये आपले आतापर्यंत 8वा पॉईंट याच्यामध्ये कव्हर झालेला आहे. आता आपला 9व्या पॉईंटला आहे, जे आपण खत एक डोस टाकणार आहे, तर त्याची आपली मजुरी घेतलेली. हलक्या हाती आपण ₹1,000 घेतलेले आहेत. ते भले 2 मजुरून टाकू किंवा 3 मजुरून टाकू. पण आपण एक सरासरी म्हणून ₹1,000 आपण याच्यात खर्च घेतला. तर आपला आता 10वा पॉईंट आहे. तर 10वा पॉईंटबद्दल आपल्याला फवारणी आपण याच्यामध्ये घेतलेली. तर आता आपण याच्यामध्ये 3 फवारण्या घेतलेल्या. शेतकरी तसं पाहायला गेलं तर शेतकरी 4 फवारण्या करतात, काही काही 5 करतात आणि काही काही 3 पण करतात. पण आपण एक सरासरी अंदाजासाठी आपण एक 3 फवारण्या घेतलेल्या. आणि त्याच्यामध्ये आपण एक फवारणी घेतलेली ₹1,000च्या हिशोबाने. तसे 3 फवारणी ₹3,000 आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. याच्यामध्ये गुलाबी बोंडअळीसाठी मी स्वतः शेती करतोय ना, तर गुलाबी बोंडअळीसाठी आपण प्रत्येक अमावास्येला त्याच्यामध्ये पोळ्याची अमावस्या आहे, त्याच्या अगोदरची एक अमावस्या आहे आणि त्याच्या अगोदरची एखादी अमावस्या किंवा 2 अमावस्या. त्याच्यामध्ये आपण 2 अमावस्याला आपल्याला बोंडअळीसाठी फवारणी करावंच लागत असते. कारण की त्याच्या बोंडअळी कवरत असतात. तर त्याच्या हिशोबाने जर पाहायला गेलं तर आपल्याला 2 फवारण्या बोंडअळीच्या होत्यात. पण आपण एक सरासरी 3 फवारण्या घेतलेल्या आहेत. पहिल्या बारीकसारखी असताना का त्याच्यावर पंप कमी लागतात म्हणून त्याला औषधाला खर्च कमी होऊ शकत असेल. पण आपण सारख्याच फवारण्या घेतल्यात कारण की शेतकरी 4 फवारण्या बी करू शकतो आणि कधी-कधी तुम्हाला ती बी माहिती सांगतो. कमी फवारणी पहिल्यांदा बारीकसारखी असताना थोडंसं कमी औषध लागतं म्हणून शेतकऱ्याला दुकानदार कमी खर्चाचं औषध देत असतात. पण त्यावेळेस दुसऱ्या वेळेस जेव्हा शेतकरी त्याच्याकडे दुसऱ्या फवारणी देत असतात, त्यावेळेस तो त्याला भरपूर खर्च सांगून त्याला 1,000, 1,200, 1,500 पर्यंत जसं तसं गिऱ्हाईक पाहून ती शेतकऱ्याला दुकानदार 2,000चं म्हणा किंवा एका टायमाचं फवारणीचं औषध 1,500चं बी देत असतो. पण आपण एक सरासरी म्हणून ₹1,000च्या फवारणी आपल्या 3 फवारण्या झालेल्या आहेत. तर 3 फवारण्याचे आपण 3,000 घेतलेले आहेत. आपला 11वा पॉईंट आहे. त्याच्यामध्ये आपण शेवटी आता आपण लागवड झाल्यापासून तर आतापर्यंत शेवटला घेतलेलं आहे कापसाला वेचणी सुरू केल्यानंतर. तर वेचणीमध्ये आता तुम्हाला एक सांगतो, मग या भागामध्ये ₹10 किलोच्या हिशोबाने पैसे जातात या भागामध्ये. एक अंदाजे आपण एक 10 क्विंटल शेतकऱ्याला कापूस पिकला म्हणून आपण याचं उदाहरण घेणार आहे. 10 क्विंटल कापूस शेतकऱ्याला पिकला. तर 10 क्विंटल जर त्याने मजुराकडून वेचून जर घेतला, तर त्याला द्यावं लागतात ₹10,000. तर आता आपण शेवटी आलेलो होतो. तर आता आपल्याला शेवटी सारा इकडा-तिकडा थोडासा खर्च याच्यातमध्ये घेऊन आता आपल्याला मजूरला न्यायला, आणायला, कापूस वेचायच्या टायमाला जायला यायला आणि त्याच्यानंतर ते आपण खतं न्यायचं म्हणल्यानंतर बियाणं न्यायचं म्हणल्यानंतर फवारणीच्या टायमाला, फवारणीच्या टायमाला जे आपण शेतामध्ये किंवा रानामध्ये आपण जे चक्कर हाणत असतो मोटरसायकलीवर, तर त्याचा आपण याच्यामध्ये थोडासा खर्च जोडलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण 5 महिन्याचा खर्च म्हणजे सरकीचं पीक म्हणा, कापसाचं पीक म्हणा, आपल्या वावरामध्ये 5 महिने राहत असतात. तर त्याच्याकडून एक थोडासा खर्च म्हणून आपण एक ₹1,200 त्यामध्ये जोडलेले आहेत. तर ₹600 महिन्याच्या हिशोबाने आपण ₹1,200 मध्ये ॲडिशनल खर्च आपण जोडलेला आहे. ₹1,200 खर्च आपण जोडलेला आहे. तर आता एक याच्यामध्ये एक अंदाजे खर्च आपण कॅल्क्युलेट करणार आहे, तर समोर टाकणार आपण साईटला. त्याच्यामध्ये एक आपण अंदाजे खर्च एक आपला आत्तापर्यंत होतोय ₹33,700 आत्तापर्यंत आपल्याला जेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, याचा आत्तापर्यंतचा खर्च आला ₹33,700 आपल्याला खर्च होतोय 1 एकरचा. आणि आता आपण जे अंदाजित जे उत्पन्न घेतलेलं आहे 10 क्विंटल शेतकऱ्याचं हे केल्यानंतर त्याचं उत्पन्न त्याला आपल्याला भाव भेटते ₹7,000 प्रति क्विंटल. ₹7,000 क्विंटलने आपला कापूस आपण व्यापाऱ्याला विकत असतो. तर त्याचे पैसे होतात आपल्याला ₹70,000. आता आपण शेवटी आलो उत्पन्नावर. तर आपल्याला शेतकरी म्हणून आपलं उत्पन्न झालं 70,000चं 10 क्विंटलचं. आणि त्याच्यामध्ये जर आपण जे आपला इथपर्यंत जे खर्च होता, तर ते खर्च जर आपण याच्यामध्ये मायनस जर केला, तर आपल्याला खाली किती राहतात पैसे? तर आपला अंदाजित आतापर्यंत खर्च झालेला आहे आपला 33,700च्या आसपास आपला खर्च झालेला आहे. तर आपण 70,000 मधून 33,700 जर वजा केले का, तर आपल्याला खाली उरते निव्वळ नफा जे उरतो आपल्याला खर्च वगळल्यानंतर 5 महिन्याचा, तर ₹36,300. आणि तुम्हाला मी परत एकदा सांगून देतो, की जे आपलं सरकीचं पीक जे असतं, ते आपल्याला 5 महिने आपल्या रानामध्ये असतं. तर ते 5 महिन्या पहिल्या लावलेल्या दिवसापासून तर ते शेवटी काढणीपर्यंत आपल्याला त्या पिकाला लक्ष लावावं लागत असतं. येणं-जाणं, त्याच्यानंतर हे जे मी मागचं सांगितलेलं आहे फवारण्यापासून तर लागवडीपासून तर ते शेवटपर्यंत आपल्याला 5 महिने त्या पिकाला सांभाळावं लागत असतं. तर 5 महिने आपल्याला सांभाळल्यानंतर आपल्या पदरात आपला निव्वळ नफा पडतोय ₹36,300.
तर त्याच्यामध्ये आपण आता याला 5 महिन्यामध्ये आपण याला भागून घेणार आहे. आपल्याला 5 महिन्याला भागल्यानंतर आपल्याला 36,300 मधले आपल्याला काय महिना पडतोय? तर ते आपल्याला महिना पडतोय ₹6,660 महिना आपल्याला पडलेला आहे, ह्या एवढ्या शेतीमधून. याचा कधी शेतकऱ्याने विचार केला काय? हे महाप्रश्न आहे शेतकऱ्याला. असा कोणी विचार केलता का कधी? का आपल्याला शेतीमधून महिन्याला म्हणा किंवा एका पिकातून म्हणा आपल्याला किती खर्च केल्यानंतर आपल्याला किती उत्पन्न निघतं, किती नफा आपल्याला निघतो, याचा कधी तुम्ही विचार केला का? हे मला कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओबद्दल तुमच्या काही समस्या, प्रश्न असतील तर जरूर मला खाली कमेंटमध्ये कमेंट करा. आणि जर काही तुमच्याकडं एखाद्या विषयाबद्दल जर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी बी मला कमेंट करा.